सो आता जात आहोत कालभैरव मंदिराच्या आतमध्ये. सो आपण इथे आलो आहोत सुखी भांग बदाम पिस्ता युक्त शाही थंडाई. एखाद्या ठिकाणी तुम्ही कधी, केव्हा आणि कसं पोचायचं हे तुम्ही नाही ठरवत. हे ठरवण्याचं काम करत असते ती म्हणजे नियती. आणि असंच काहीसं झालं माझ्या उज्जैनच्या ट्रिप बाबतीत. गेले 6 महिने मी ठरवत होतो की उज्जैन आणि आपल्या ओंकारेश्वरला जावं आणि तिकडचं महादेवाचं दर्शन घ्यावं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या 2 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी मी खूप प्रयत्न करत होतो. पण काही केल्या हा प्लॅन ठरतच नव्हता. पण फायनली या वर्षीच्या म्हणजे 2025च्या मे महिन्यामध्ये हा प्लॅन जो आहे तो आपला ठरला पण, आणि तो सक्सेसफुल होऊन आमचं महादेवाचं जे दर्शन आहे ते सुद्धा अतिशय उत्तमपणे पार पडलं. तर आता हे सर्व कसं पार पडलं आणि या ट्रिपमध्ये आम्ही काय काय केलं हे तुम्हाला पण जाणून घेण्याची इच्छा असेलच ना. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी सर्वात प्रथम तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या या मराठमोळे यूट्यूब चॅनलवरती. चला आता जाऊया डायरेक्टली उज्जैनला. तर मित्रांनो, आता आपली महाकालची जर्नी स्टार्ट होते. आपण आता जाणार आहोत उज्जैन आणि ओंकारेश्वरला आणि मध्ये इंदोर सुद्धा फिरणार आहोत. तर चला आजच्या जर्नीला स्टार्ट करूया. आज आहे 8 तारीख आणि रात्रीचे वाजलेले आहेत 11:15. तर सगळे रेडी? येस. जय महाकाल. जय महाकाल. गणपती बाप्पा मोरया. सो फ्रेंड्स, आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी चांदवड क्रॉस केलं. आता सकाळचे 4 वाजलेले आहेत, म्हणजे आपण घरातनं निघून 5 तास पूर्ण झालेत. आपण जवळपास 11:15 वाजता निघालेलो आणि इथे पाठीमागे एक चहाचं शॉप होतं, तर इथे आम्ही चहा प्यायला थांबलेलो. अँड आपले मित्र इथे, हे बघा गाडी आपली इथे पार्क आहे आणि हे लोक आता काहीतरी खाण्यासाठी तयारी करतात. काय आहे खायला? पिठलं भाकरी. सो पिठलं भाकरी आणि मिरची. आता खायला बसताय आणि आपला एक माणूस कुठे आहे? सो चहा ब्रेक. गुळाचा चहा एक नंबर. जवळपास अर्धा तास झाला इथे ब्रेक घेतला. आता सकाळचे 4:30 वाजलेत. आता इकडनं निघतो. आता पुढे जवळपास अजून 100-150 किलोमीटर नंतर अजून एक ब्रेक घेऊ. आणि एस्टिमेटेड टाईम आहे तो मगाचपर्यंत दाखवत होता 12 वाजायचा, म्हणजे दुपारी 12 वाजता आम्ही पोहोचू उज्जैनला असा. बट आता आय थिंक थोडा वेळ जास्त लागेल. चला बघूया. तर मित्रांनो, आता जस्ट आपण 10 किलोमीटर आधी MP ची बॉर्डर क्रॉस केली. आता आपण आहोत मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशमध्ये आपण एंटर केलं आणि एक 10 किलोमीटर आलो आणि पाठीमागे एक चहासाठी जागा होती, चहा पिण्यासाठी. तर त्या शॉपवरती थांबले. इथे आपली गाडी जी आहे थांबलेली आहे. आता सकाळचे ना 7:30 वाजलेत. अजून 250 किलोमीटर बाकी आहे उज्जैनला पोहोचण्यासाठी. सो चला आता पुढचा प्रवास सुरुवात करूया आणि मी तुम्हाला जाऊन भेटतो डायरेक्टली इंदोरमध्ये. 5 hours later. जवळपास 13 तासांच्या प्रवासानंतर अखेर आम्ही दुपारी 12 वाजता उज्जैनला पोहोचलो. समोर दिसतोय तो उज्जैनचा मुख्य दरवाजा. आमचं हॉटेल आम्ही आधीच बुक करून ठेवलं होतं, त्यामुळे हॉटेलवर पोचलो, थोडं फ्रेश झालो, थोडा वेळ आराम केला आणि लगेचच बाहेर पडलो उज्जैन दर्शनासाठी, कारण वेळ वाया घालवायचा नव्हता. सो मित्रांनो, हा आहे आपला रूम. टोटल 3 बेड्स आहेत, डबल बेड्स. एक सोफा आहे, इकडे वॉशरूम आहे, हा आपला मेन दरवाजा. याच्यामध्येच तुम्हाला कमोडसुद्धा आहे आणि सेकंडरी 6 जणांचा रूम असल्यामुळे इंडियन टॉयलेटसुद्धा आहे. इथे वॉश बेसिन आहे. सो बघू शकता, एक प्रेशियस, एकदम स्पेशियस असा रूम आहे
आणि समोर टी व्ही आहे आपल्याला, इकडे मिरर्स आहेत, सगळीकडे फॅन्स आहेत, AC सुद्धा आहे. आता फटाफट चेंज होतो आणि आता आपल्याला जायचं आहे दर्शनाला. महाकालचं दर्शन घ्यायचं आहे, त्यानंतर आजूबाजूचे जे काही मंदिरं आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. थोड्या वेळापूर्वीच आम्ही इथे चेक इन केलं आहे, म्हणजे एक 5 मिनटं झाली असतील. अक्षय जो आहे तो आपली गाडी पार्क करायला गेला आहे. मंदिरच्या इथे पार्किंगमध्ये गाडी पार्क करणार आहे आणि आपण कसं फिरणार आहोत ते मी तुम्हाला आता थोड्या वेळात सांगतोच. सो आता फ्रेश झालो आणि निघालो आम्ही महाकालचं दर्शन घ्यायला. पण तत्पूर्वी आम्ही आता इकडनं ई-रिक्षा बुक करणार आहोत आणि आजूबाजूची जी काही मंदिरं आहेत उज्जैनमधली ती सर्व फिरणार आहे. आपलं रूम जो आहे त्याची टूर मी तुम्हाला आत्ताच दिली. रूम आपला 2nd फ्लोअरला आहे आणि हॉटेलचं नाव आहे ते आहे, हॉटेलचं नाव काय, वृंदावन, हॉटेल वृंदावन म्हणून नाव आहे. अँड चला आता एक एक करून आपण बघूया उज्जैन, एक्सप्लोअर करूया उज्जैनला आणि दर्शन घेऊया महाकालचं. सो फ्रेंड्स, आता आपण निघालेलो आहोत काळं भैरव आणि मंगळनाथ आणि अजून काही मंदिर आहेत ते सर्व बघायचे आहे. सांदीपनी आश्रम आपल्याला फिरायचं आहे, त्यासाठी आपण बुक केलेली आहे ई-रिक्षा. 5 सीटर ई-रिक्षा आहे आणि चला आता एक एक करून आपण फिरूया. हे आहे उज्जैनचं मार्केट. पितळेची कळस, शूलदंडम. सर्वात आधी आम्ही सांदीपनी ऋषींच्या आश्रमात गेलो. इथलं वातावरण अतिशय शांत आणि आध्यात्मिक होतं. सो मित्रांनो, हे समोर जे दिसतं आहे ते भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा यांचं विद्यास्थळ, म्हणजे त्यांनी इथे विद्या ग्रहण केली. आणि या बाजूला जे आपल्याला दिसतं आहे हे आहे कुंडेश्वर महादेव मंदिर. दोन्हीकडे आपल्याला कॅमेरा किंवा मोबाईल अलाउड नाही आहेत आतमध्ये. सो मी तुम्हाला बाहेरूनच या गोष्टी दाखवतो आहे. आणि कुंडेश्वर महादेव मंदिराच्या इथे तुम्हाला एक उभा नंदी दिसेल. नॉर्मली आपण जे पण बघतो तर तिथे नंदी बसलेल्या अवस्थेत असतो, इथे उभा आहे. सो मित्रांनो, हे आहे सर्वेश्वर महादेव मंदिर आणि त्याच्या बाजूलाच आहे गोमती कुंड. तर याबद्दलची माहिती जर तुम्हाला वाचायची असेल तर मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये इथे आहे. ठीक आहे. सो हे जे तुम्ही पिक्चर्स बघताय तर सांदीपनी ऋषींनी कृष्ण आणि बलराम यांना ज्या 64 कला शिकवल्या तर त्याचं हे प्रदर्शन मांडलेलं आहे या चित्रांमार्फत. आणि प्रत्येक कलेबद्दलची माहिती त्याच्या बाजूला बोर्डवरती लिहिलेली आहे. आता मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवू शकत नाही, सो मी तुम्हाला इन्सिस्ट करेन की तुम्ही या इथे व्हिजिट करा. या इथे आहे शयनरचना, उदकवाद्य, आणि हे जे कुंड होतं साईडला त्याच्या बाजूनेच तुम्हाला, म्हणजे तिथून तुम्ही सर्वेश्वर महादेवच्या इकडनं आतमध्ये आलात, हे कुंड पाहिलं आणि त्याच्या बाजूलाच या 64 कलांचं वर्णन इथे दिलेलं आहे.
पुराण विद्या काय मीमांसा आणि तर्क. निरुक्त. सो फ्रेंड्स, माझ्या पाठीमागे जे तुम्ही बघताय ते आहे श्रीकृष्णाने ज्या 14 कला शिकल्या तर त्याचं एक चित्ररूपात मांडलेलं प्रदर्शन आहे. तर पाठीमागे मी तुम्हाला जे दाखवलं तेच आहे. सो मित्रांनो, आता सांदीपनी ऋषींचा आश्रम बघितला. आता आपण जातो आहोत पुढच्या मंदिराकडे. अँड आश्रमामध्ये गर्दी खूप होती, त्यामुळे मी तुम्हाला थोडंफार फुटेजच दाखवू शकतो. पण असं व्हिडिओमध्ये बघण्यापेक्षा एकदा स्वतःहून येऊन नक्की व्हिजिट करा. आता जाऊया पुढच्या मंदिराकडे आणि पाहूया. त्यानंतर आम्ही गेलो ते मंगलनाथ मंदिरामध्ये. मत्स्यपुराणानुसार हे मंगळाचं जन्मस्थान आहे. मंदिराच्या समोर क्षिप्रा नदीचं अत्यंत सुंदर दर्शन आपल्याला होतं. येथे दर्शन घेण्यासाठी मंगळवारी खूप गर्दी होते असं म्हणतात. टेकडीवर असलेलं हे स्थान आजूबाजूच्या भागांपेक्षा सर्वात उंच आहे. सो फ्रेंड्स, हे आहे क्षिप्रा नदीचं पात्र. इथून पुढे आम्ही कालभैरवाचं दर्शन घ्यायला गेलो. ऑफ सीझन असल्यामुळे मंदिरात आम्हाला फारशी गर्दी मिळाली नाही. इथे आम्हाला एक खास गोष्ट पाहायला मिळाली. भक्त इथे देवाला मद्याचा नैवेद्य चढवतात आणि ही गोष्ट आम्हाला प्रत्यक्षरित्या पाहायला मिळाली. कालभैरवाचं दर्शन घेता घेता दुपारचे 3:30 वाजून गेले होते आणि आम्हाला खूप कडाडून भूक सुद्धा लागली होती. म्हणून आम्ही एका जवळच लोकल रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि तिथे एक उत्तम आणि रुचकर अशी थाळी घेतली. अवंतिका नाथ म्हणून रेस्टॉरंटचं नाव आहे. तिथे ही थाळी मागवलेली आम्ही. 180 रुपीजची थाळी आहे. त्याच्यामध्ये अनलिमिटेड जेवण, ज्यामध्ये पापड, कांदा, मींटची चटणी, लाडू, बाफना म्हणून एक पदार्थ आहे, रोटी आहे, राईस आहे, पनीरची भाजी, कढी आणि डाळ, हे सर्व आहे. हा जो बाफना म्हणून आयटम आहे ना, हा मी फर्स्ट टाईम बघतोय. मी कधी खाल्ला नव्हता. तेच टेस्ट करूया. असा थोडा म्हणजे आय थिंक कसं बेसनच्या पिठासारखं आहे का? बेसनच्या पिठासारखं आहे. डाळीमध्ये बुडवून खाऊया. हा डाळीमध्ये बुडवून खायचं असं मी ऐकलं. चांगलं लागतंय. गुड. जेवणानंतर आम्ही गडकालिका मातेच्या मंदिरात गेलो. यानंतर आमच्या रिक्षाचा प्रवास संपणार होता. गडकालिका मातेचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा आमच्या रूमवर परतलो आणि थोडा वेळ आराम करून पुन्हा एकदा निघालो
क्षिप्रा नदीच्या किनारी. आरती सुरू होण्यासाठी अजून वेळ होता, त्यामुळे आम्ही पुढे पारदेश्वर मंदिरामध्ये गेलो. या मंदिराची खासियत अशी की इथलं जे शिवलिंग आहे ते पाऱ्याचं बनलेलं आहे. सामान्य तापमानाला पारा हा धातू द्रव्य रूपात असतो, परंतु एका केमिकल प्रक्रियेद्वारे याला घन स्वरूपात बनवण्यात आले आहे. तब्बल 2500 किलोचे हे शिवलिंग इथे दर्शनासाठी आहे. असं म्हणतात की या शिवलिंगाच्या स्पर्शाने तुमची सर्व दुःख हरली जातात. इथे दर्शन घेऊन आम्ही पुढे पुन्हा क्षिप्रा नदीच्या काठावर आलो आणि आरतीचा लाभ घेतला. नदीच्या किनाऱ्यावर नदीच्या प्रवाहासमोर होणारी आरती अनुभवणं हे एक वेगळंच समाधान देणारं क्षण होते. आरती झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा परतलो महाकालेश्वर मंदिराच्या इथे आणि दर्शनासाठी मंदिरामध्ये प्रवेश करते झालो. आमचे दर्शन 1 तासातच झाले. ऑफ सीझन असल्यामुळे गर्दी अजिबातच नव्हती. दुर्दैवाने कॅमेरा आत न्यायला परवानगी नाही, पण तिथला अनुभव शब्दात सांगणं मात्र अवघड आहे. मंदिराच्या बाहेर आलो आणि घेतला महाकालेश्वराचा खास प्रसाद, ते म्हणजे भांग. थोडा वेगळा अनुभव होता, पण तोही या प्रवासाचा भागच होता. सो आपण इथे आलो आहोत सुखी भांग बदाम पिस्ता युक्त शाही थंडाई. त्या शॉपचं नाव आहे भांग गोटा शाही थंडाई. इसमें क्या क्या डाल रहे हो? अच्छा, भांगची गोळी, शक्कर, पावडर, मसाला पावडर, फ्लेवर्स. दूध, ही मलाई आहे ना. आता आलंय दूध. तर इथे तुम्हाला रोज फ्लेवर आहे, मँगो फ्लेवर आहे, बदाम पिस्ता फ्लेवर आहे, पायनॅपल फ्लेवर आहे. तुम्हाला हवे ते फ्लेवर्स आहेत इथे. हां बोल, इकडे बोला. नाही बोल, नहीं बोल. अच्छा, कैमरे के सामने ऐसे शर्मा के नहीं बोलने का. अक्षय, बर्फी पाहिजे का? बर्फी, ये बर्फी बनवूया. लाडू आहेत ते, भांगेचे लड्डू आहेत. कुठे? अच्छा, ते वाले ना. हे इथे भांगचे लड्डू आहेत. रोज फ्लेवर. आता आपण पण टेस्ट करूया. याच्या आधी मँगो फ्लेवर पिलेला. हा फ्लेवर पण एकदम मस्त आहे. मस्त आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, हा होता आपल्या ट्रिपचा पहिला दिवस. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करा. तर आता रजा घ्यायची वेळ झाली आहे, पण तत्पूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की पुढच्या भागामध्ये आपण जाणार आहोत इंदोरला आणि त्यानंतर ओंकारेश्वरला. तर तोपर्यंत मी प्रसाद सावंत तुमची रजा घेतो. बाय बाय, टेक केअर आणि राईड सेफ.